खरं तर उन्हाळा कांदा हा 5 महिन्यापासून जो विक्री होतो आहे त्याचा दर हा 900 ते 1000 रुपये किंवा जास्तीत जास्त 1200 रुपये कांदा हा बाजारामध्ये विक्री होतो आहे. हे सर्व विक्री होत असताना कांद्याचं उत्पादन खर्च प्रति क्विंटल 1500 रुपये हा उत्पादन खर्च आहे कांद्याला आणि त्याची या ठिकाणी पडताळ पण बसत नाही. खरं तर 2 ते 2.5 ते 3,000 रुपये प्रति क्विंटल हा कांदा उत्पादकांना दर मिळाला पाहिजे, तर कुठंतरी शेतकऱ्यांना त्याचे 2 रुपये मिळतात. हे सर्व करत असताना आज केंद्र व राज्य सरकारने नाफेड आणि NCCF या संस्थेमार्फत कांदा जो खरेदी केला आहे तो पण आज कुठंतरी बाजारामध्ये विक्रीसाठी येऊ राहिला आणि तो विक्रीसाठी येत असताना आज दसरा बी संपला, आज 5 महिनेही झाले तरी शेतकऱ्याचा कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होऊ राहिला. या अनुषंगाने जो नाफेड आणि NCCFचा कांदा आहे, जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा विक्री होत नाही तोपर्यंत नाफेड आणि NCCFनी हा कांदा बाहेर विक्रीसाठी काढू नये. तसेच सोयाबीनचं सुद्धा मार्केट आज कुठंतरी 4 आणि 4,500 रुपये कुठंतरी मिळतं आहे आणि हे 4,000 रुपये मार्केट मिळत असताना केंद्र सरकारने खरं तर प्रति क्विंटल 7,000 रुपये हे सोयाबीनला हमी भावाचं मार्केट दिलं पाहिजे, तरच शेतकऱ्यांना कुठेतरी 2 रुपये मिळतील. आणि असे अनेक प्रश्न आहे. आज ऊसाचा प्रश्न असेल, ऊसालासुद्धा एक रकमी FRP केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयाचा आदेश असतानासुद्धा साखर कारखान्यांनी कुठेतरी मोडा घातला आणि ती एक रकमी FRPपासून साखर कारखाने दूर जात आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे, ऊस उत्पादकांना एक रकमी FRP द्यावा आणि निश्चितच सर्व ऊस उत्पादकांना, कांदा उत्पादकांना, सोयाबीन उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारने न्याय द्यावा, या ठिकाणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नमूद करतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.